brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सोलापुरात निवडणुकीच्या वादातून मनसे नेत्याला तलवारीनं सपासप वार करत संपवलं. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं जात असतानाच रक्ताचा सडा पडला. आता बाळासाहेब सरोदेंच्या हत्येनंतर मात्र अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पण अर्ज माघारी घेण्यावर शिक्कामोर्तब झालेला असताना वाद कसा पेटला? भाजपच्या 2 गटात झालेल्या या वादात मनसेची एंट्री कशी झाली? बाळासाहेब सरोदेंच्या हत्येआधी कसली बैठक झाली होती? भाजपच्या त्या बड्या नेत्याचा या प्रकरणात खरंच काही रोल आहे का? याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. सोलापुरात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये तिकिटावरून प्रचंड स्पर्धा होती. याच प्रभागात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखांचे पुत्र किरण देशमुख पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. या प्रभागातूनच जोशी गल्लीतील 2 मातब्बरांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या शालन शिंदेंनी पुन्हा एकदा भाजपकडे तिकिटाची मागणी केली, तर रेखा सरोदेंनी सुद्धा भाजपकडे तिकिटासाठी मोठी ताकद लावली होती. इथंच वादाची पहिली ठिणगी पडली. अखेर भाजपने यादी जाहीर केली तेव्हा शिंदेंचं नाव फायनल झाल्याचं दिसून आलं. पण तोपर्यंत रेखा सरोदेंनी सुद्धा अर्ज दाखल केला होता. अखेर आमदार विजयकुमार देशमुख आणि जोशी समाजातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर रेखा सरोदेंनी अर्ज माघारी घेतला. पण त्यानंतरही बाळासाहेब सरोदेंवर वार झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पण या राड्याआधी नेमकं काय घडलं होतं त्याविषयीचा घटनाक्रम जाणून घेऊयात. रेखा सरोदे आणि शालन शिंदेमधील तिढा सोडवण्यासाठी जोशी समाजामधील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठितांच्या मध्यस्थीमध्ये बैठक पार पडली. दोघेही निवडणूक लढवण्यावर ठाम होत्या. गेल्या निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळून आम्हाला संधी द्यावी अशी मागणी रेखा सरोदेंचे पती दादासाहेब सरोदेंनी बैठकीत केली. त्यानंतर शिंदेंनी आपण दोघेही अर्ज भरू, आमने सामने लढू म्हणतात सरोदेंचा पारा चढला. तिथंच दादासाहेब सरोदेंनी शिंदेंच्या छातीवर लाथ मारल्याची चर्चा आहे. हा लाथ मारल्याचा व्हिडिओ स्टेटसला ठेवत आणि व्हायरल करत शिंदेंच्या मुलांनी आणि समर्थकांनी सहानुभूती मिळवल्याची माहिती आहे. सरोदेंचा हाच व्हिडिओ आमदार विजयकुमार देशमुखांना दाखवत शंकर शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी समजावून सांगितल्यानंतर रेखा सरोदेंनी अर्ज माघारी घेतला. अर्ज माघारी घेऊन जाताना सरोदेंचा व्हिडिओ शूट करत स्टेटसला बाप तो बाप रहेगा हे गाणं ठेवत शिंदे समर्थकांनी व्हायरल केलं. एक प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सरोदेंच्या जिव्हारी लागला होता. याशिवाय रेखा सरोदेंच्या घराजवळ काहींनी घोषणा देत गाड्या फिरवत डिवचल्याचा आरोप शिंदे परिवारावर केला जातोय. याच कारणावरून रेखा सरोदेंचा चुलत दीर आणि दादासाहेब सरोदेंचा चुलत भाऊ बाळासाहेब सरोदे जाब विचारायला गेला होता. शंकर शिंदे यांच्या कार्यालयाची बाळासाहेब सरोदेंनी तोडफोड केली. त्यानंतर दोन्ही गट भिडले. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या खटक्यांचे भयानक वादात रूपांतर झाले आणि यात एकाचा बळी गेला. अनेक जण जखमी झाले. जखमींवर मार्कंडेय आणि सोलापुरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पण सरोदे आणि शिंदेंमध्ये वादाची ही पहिलीच वेळ आहे का? तर नाही. 2017च्या निवडणुकीमध्येही उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता. त्यावेळी जोशी समाजातील मान्यवरांची बैठक झाली. यामध्ये शालन शिंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत सरोदे कुटुंबाला संधी देण्यावरही एकमत झालं. शिंदेंनी तशी शपथ घेतल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे यंदा जोशी गल्लीमधून दादासाहेब सरोदे यांनी त्यांच्या पत्नी रेखा सरोदे यांच्यासाठी भाजपकडे प्रभाग 2 मधून उमेदवारीची मागणी केली होती. पण शिंदे 8 वर्षापूर्वीची शपथ विसरले आणि त्यानंतर 2 गटात तलवारीचं युद्ध रंगलं. पण या भाजपच्या 2 गटातील वादात मनसेची एंट्री कशी झाली ते सुद्धा पाहूयात. अमित ठाकरेंचा राईट हँड आहेत असा दावा ज्यांच्याबद्दल केला जातोय आणि या तिकिटाच्या वादात ज्यांची हत्या झाली आहे ते बाळासाहेब सरोदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे सोलापूर प्रमुख होते. मात्र या निवडणुकीत बाळासाहेबांनी त्यांची वहिनी रेखा सरोदेंसाठी भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी ताकद लावली होती अशी चर्चा आहे. पण बाळासाहेब सरोदे अजूनही मनसेचे पदाधिकारी आहेत असा दावा मनसेचे सोलापुरातले नेते प्रशांत इंगळेंनी केला आहे. प्रभाग 2 मधून प्रशांत इंगळेंची कन्या संध्या इंगळे भोसले ही मैदानात आहेत. आमदार विजयकुमार देशमुखांचे समर्थक नेते आम्हालाही अर्ज मागे घ्या म्हणून फोन करतायत असा दावा इंगळेंनी केलाय. आमदार विजयकुमार देशमुखांची आमदारकी रद्द करा आणि
किरण देशमुखांना आरोपी करा अशी मागणी सुद्धा प्रशांत इंगळेंनी केली आहे. बाळासाहेब पांडुरंग सर्वदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा. आम्ही साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा. ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाचा बळी गेलाय. मला फडणवीसला सांगायचं आहे ह्या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे. या किरण देशमुखला बेड्या घातला पाहिजे. करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा कल्पना कारभारी माझ्या मुलीसाठी 100 एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या सुद्धा दबाव. हे त्या बाजीराव सर्वजणी नावं सांगितलेले आहेत. विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे. अजून काय खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला या घटनेला कारणीभूत आहे. बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करत 5 जणांना अटक केली आहे. घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं याची माहिती सुद्धा पोलिसांनी माध्यमांसमोर मांडली आहे. फिर्यादीच्या बहीण रेखा सरवदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं, पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काही जण यांच्या मोहल्ल्यात येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत. त्यावर जाब विचारण्यासाठी मृतक आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टॅबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे. त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं तिथं मृत झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केलेलं आहे. रेखा सरवदेंचे पती दादासाहेब सरवदे पोलीस सेवेत आहेत. सरवदे परिवाराचं जोशी गल्ली भागात मोठं वजन आहे. आता 2017 पासून याच भागामध्ये शंकर शिंदेंनीही आपली पॉलिटिकल पॉवर दाखवून दिली आहे. त्यामुळे शिंदे सरवदेंच्या वादानं यंदाच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला डाग लागलाय. सोलापुरात ऐन निवडणुकीत झालेल्या हत्येनंतर राजकारण कोणत्या थराला गेले याची पुन्हा एकदा आपल्याला प्रचिती आली. छातीवर लात मारल्याचा बदला हा असा छातीत आर पार तलवार खुपसून घेतला गेला. आधीच कधी नव्हे एवढी सोलापुरात प्रत्येक निवडणूक अशी सूड उगवल्यासारखी लढली जाते. लोकसभेपासून विधानसभा, नगरपालिका आणि आता महापालिकेला तर त्याचा कहर झाल्याचं पाहायला मिळतंय. अजून झेडपी आणि पंचायत समिती निवडणुका होणं बाकी आहे. त्यामुळे या राजकीय वादामध्ये आणखी किती रक्त सांडणार याचीच भीती आहे. या व्हिडिओत इथंच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.